नमस्कार मंडळी आणि वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षज लाईफस्टाईल. तर आजच्या व्लॉगमध्ये वीरांची मिरवणूक म्हणजेच नाशिकची जुनी परंपरा ह्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये माहिती सांगणार आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी माझी आणि मुलांची आजच्या कार्यक्रमासाठीची लगबग तुम्ही पाहून घ्या. माझी तब्येत अजिबात बरी नाही आहे, पण लव आणि कुश दोघांनाही श्रीराम आणि हनुमान महाराज बनवायचं आहे, त्याच्यामुळे थोडीशी हिंमत करून केले. आता कुशचं तर झालं आहे गेटअप, मी दाखवते कुशचा गेटअप. तर असा काहीसा मेकअप झाला आहे कुशचा. आता लवचा पण श्रीरामांचा करायचा, अजून त्याचा ड्रेस बाकी आहे. ड्रेस वगैरे आल्यावर पूर्ण लुक पण दाखवेल मी तुम्हाला. कुशचं आवरून झालं होतं आणि मी लवची तयारी करायला घेतली. लवची तयारी करत असतानाच त्याचे पप्पा आले. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा त्यांनी सुंदर असे बाण आणि धनुष्य बनवून आणलं होतं लवसाठी. मागच्या वर्षी त्यांनी कुशसाठी खास असा गदा बनवून आणली होती, ह्यावेळेस धनुष्यबाण. आणि ह्यावेळेसचा धनुष्यबाण इतका छान, इतका सुंदर होता. पर्सनली मलासुद्धा तो खूप आवडला. इतकं कोरीव काम केलेलं होतं आणि जड होता. लवला थोडासा त्रास होता, पण छान होता. तर मुलांची तर तयारी झाली आहे. प्रभू श्री रामचंद्र आणि हनुमंतराय बनून लव आणि कुश सज्ज होते. तर आता मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगणार आहे नाशिकची सगळ्यात जुनी परंपरा, म्हणजे वीर नाचवायचं, वीरांची मिरवणूक काढायची, त्याची डिटेल आणि सखोल अशी माहिती मी तुम्हाला आता देते आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये लोक सकाळी धुलिवंदन साजरे करतात. या दिवशी लोक एकमेकांना अबीर गुलाल लावून सणाचा आनंद घेतात. मात्र काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रंगाची उधळण केली जाते. या दिवशी मुख्य आकर्षण म्हणजे संध्याकाळी होणारी वीरांची मिरवणूक. नाशिकमधील काही पारंपरिक कुटुंबांमध्ये वीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवतांची पूजा केली जाते. हे वीर म्हणजे पूर्वज, योद्धा आणि कुलदेवतांचे प्रतीक मानले जाते. या दिवशी त्या वीरांना विशेष पूजन करून त्यांची मिरवणूक काढली जाते. या पारंपरिक कुटुंबांपैकी सगळ्यात महत्त्वाचा मान जो दिला जातो तो म्हणजे दाजीबा वीर यांना. मिरवणुकीदरम्यान वीरांचे प्रतीक लाल कपड्यात किंवा विशेष पात्रात ठेवले जाते. ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांसह ही मिरवणूक शहरातील रस्त्यांमधून काढली जाते आणि शेवटी रामकुंड इथे नेली जाते. रामकुंडाचे धार्मिक महत्त्व म्हणजे नेमके काय? रामकुंड हे गोदावरी नदीतील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार येथे स्नान केल्यास पापांचे नाश होते असे मानले जाते. म्हणूनच वीरांची मिरवणूक रामकुंडावर नेऊन तेथे गोदावरी पूजन आणि प्रदक्षिणा केली जाते. यामुळे परंपरेला धार्मिक रूपही प्राप्त होते. या परंपरेचा उगम सुमारे 300 ते 400 वर्षांपूर्वीचा मानला जातो. काही इतिहासकारांच्या मते स्वराज्य स्थापनेच्या काळात अनेक मराठी योद्ध्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वंशजांनी ही परंपरा सुरू केली. या परंपरेतून वीरांचे शौर्य, त्याग आणि देशभक्ती याचे स्मरण केले जाते. आता याला सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व का दिले जाते ते मी तुम्हाला सांगते. वीर नाचवण्याची परंपरा ही केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक एकतेचं प्रतीक देखील आहे. या दिवशी अनेक कुटुंब आणि समाज एकत्र येतात. लहान मुले विविध ऐतिहासिक आणि धार्मिक व्यक्तींचा वेशभूषा सहभागी होतात. ढोल तासांच्या गजरात संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. नाशिकमधील धुळवड आणि वीर नाचवण्याची परंपरा ही शहराच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. या परंपरेतून इतिहास, धर्म आणि लोकपरंपरा यांचे सुंदर मिश्रण दिसून येते. आजही ही परंपरा मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने पाळली जाते आणि त्यामुळे नाशिकची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध होते. तर मंडळी, अशा प्रकारे मी तुम्हाला आता ही माहिती तर दिलेली आहे, पण तरी नाशिकमध्ये राहणारे बरेच असे लोक आहेत की ज्यांना ह्या परंपरेची माहिती देखील नाही आहे. आता नाशिकमध्ये जे जुन्या नाशिकमध्ये राहतात, जे जुने लोक आहेत, त्यांना ह्या प्रथेबद्दल तर भरपूर माहिती आहे. जितकी माहिती मला माझ्या थोरा मोठ्यांकडनं मिळाली ती माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न नक्कीच केला आहे. तुम्ही नाशिकमध्ये असाल किंवा नाशिकच्या बाहेर कुठल्याही शहरामध्ये असाल तर धुलिवंदनच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करण्यासाठी आणि ही वीरांची सुंदर अशी मिरवणूक पाहण्यासाठी नाशिकला तुम्ही नक्की एकदा भेट द्या. लव आणि कुश. लव आमचा दरवर्षीप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र बनला होता. त्याचबरोबर कुश अगदी म्हणजे वर्षाच्या 3 वर्षाचा असल्यापासून आम्ही त्याला
दरवर्षी कुठल्या ना कुठल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखामध्ये त्याला आम्ही नटवून थटवून सजवून आणि ह्या मिरवणुकीमध्ये सहभाग होण्याचा त्याला आम्ही प्रेरणा देत असतो आणि तो सुद्धा खूप मोठ्या उत्साहाने ह्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेत असतो. तो प्रभू श्री रामचंद्रांचा तर भक्त आहेच, पण त्यापेक्षाही जास्त भक्त तो हनुमंतरायांचा आहे. त्यामुळे जसा जसा तो मोठा होत गेला त्याला आम्ही हनुमंतरायच बनवत गेलो. आणि माझे मिस्टर यांना प्रभू श्री रामचंद्र खूप आवडतात. ते इतके स्नेही आहेत त्यांचे. त्यामुळेच लव आणि कुश हे नाव तर आम्ही ठेवलंच आहे त्यांचं, पण त्याचबरोबर लवला दरवर्षी आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपामध्ये सजवतो आणि काही जण त्यांना पैसे देखील देतात. पण ते भक्तिभावाने त्यांनी जे रूप धारण केलं आहे, त्यांनी जो पेहराव परिधान केला आहे ते पाहून त्यांना असं पैसे दिले जातात. आणि ते पैसे आम्ही दरवेळेसप्रमाणे आमच्या मुलांकडेच ठेवतो. ते त्यांच्यासाठी ते हे एक असतं की हे पैसे आम्हाला आशीर्वाद रूपी मिळालेत. आम्हाला आमच्या हनुमंतराय आणि प्रभू श्री रामचंद्रांनी आम्हाला हा आशीर्वाद दिलेला आहे. ते सदैव त्यांच्या पिगी बँकमध्ये असतात. ते मुलं आमचे पैसे खर्च देखील करत नाही. आणि हेच नाही तर इथे आता बघा, इथे माझी मावशी वगैरे म्हणजे त्यांची दीदी आहे, मावशी आहे, छोटी मावशी, मोठी मावशी, त्यांचे काका, नातेवाईकसुद्धा सगळे एकत्र येतात. त्याचबरोबर मित्रपरिवारसुद्धा एकत्र येतात आणि वेगवेगळ्या जातीचे लोक असू द्या किंवा कोणीही असू द्या, प्रत्येकजण एकत्र येऊन ही जत्रा, ही जी मिरवणूक असते ती एन्जॉय करत असतात. त्याचबरोबर ह्यावेळेस लव आणि कुश इतके सुंदर दिसत होते की त्यांना स्टेजवर बोलवून आणि राहुल महाराजांनी त्यांचा सत्कारसुद्धा केला होता. खूप सुंदर असं वातावरण असतं. त्यांची मिरवणूक झाल्यानंतर प्रत्येकजण तिथे थांबून थांबून त्यांचे फोटो काढत होते. आणि त्याचबरोबर सगळ्यात विशेष कौतुक करायचं म्हणजे ते आपल्या पोलिसांचं. पोलीस काकांनी इतकी मदत केली आणि इतका म्हणजे त्यांचा सहयोग असतो, इतकी मेहनत असते की त्यांनासुद्धा आपण अप्रिशिएट करायला विसरलं नाही पाहिजे. त्यांचेसुद्धा मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. त्याचबरोबर मग हा सगळा कार्यक्रम मिरवणूक उरकल्यानंतर माझे मुलं प्रत्येकाच्या घरी म्हणजे माझ्या नवरोबांच्या आत्यांच्या घरी आणि त्यांच्या नानींच्या घरी जातात. त्यांचेसुद्धा दर्शन घेतात. आमच्या इथे प्रत्येकाच्या दारामध्ये होळी पेटवली जाते. म्हणजे कमीत कमी 5 लाकडं 5 गौऱ्या तरी जाळाव्या अशी प्रथा आहे. मग घरी आल्यानंतर त्या होळीला प्रदक्षिणा घातली जाते. होळीची पुन्हा एकदा छोटीशी ज्योत पेटवून आणि होळीचं पूजन केलं जातं. प्रदक्षिणा घातल्यानंतर मी त्यांना ओवाळून वगैरे घरात घेतलं आणि घरी मग तळी भरली जाते. तर असा काहीसा कार्यक्रम हा सगळा असतो. गावदेवीच्या होळीला सुद्धा प्रदक्षिणा घालायची असते. आणि ह्या प्रकारे आपण म्हणजे हिंदू धर्मामध्ये म्हणा किंवा प्रत्येक धर्मामध्ये काही ना काहीतरी पूर्वजांनी अशा काही रीतीभाती आपल्याला नेमून दिलेल्या आहेत. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन तर असतंच, पण त्यामागे एक भावनिक आणि एक धार्मिकसुद्धा काहीतरी भावना असते. ती आपण जाणून घेतली पाहिजे, ती आपण समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाला एक दिवस नेमून दिलेला आहे. तसंच आपल्या वीरांसाठी, ते जरी आपल्यासोबत नसतील तरी त्यांच्या आठवणीसाठी हा इतका सुंदर असा जल्लोष केलेला आहे, इतकं सुंदर असं आपण साजरी करतो. तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने एकदा तरी लाईफमध्ये नाशिकला येऊन ह्या वीरांच्या मिरवणुकीला भेट नक्की द्यावी अशी माझी प्रांजळ तुम्हा सर्वांना विनंती आहे. आणि तुम्हाला आपला हा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला तर मग येते मी. बाय.